नमस्कार मित्रांनो, मनापासून विथ संजनाच्या 12व्या भागात तुमचं पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक फारच सुंदर पण अनेक वेळा विसरलेला विषय घेऊन आलो आहोत. स्वतःवर प्रेम करणं, तेही ब्रेकअपनंतर. एखाद्याचं आपल्यापासून निघून जाणं हे आपल्या स्वतःबद्दलच्या भावनांवर मोठा परिणाम करतं. पण खरं प्रेम हे कुठून सुरू व्हायला हवं तर स्वतःपासून. ब्रेकअपनंतर अनेकजण स्वतःला दोष देतात. मी कमी होते का? कदाचित मी अजून प्रयत्न केले असते तर. पण हे लक्षात ठेवा, कोणी गेलं म्हणजे आपण कमी नाही आणि प्रेम संपलं म्हणजे आपली किंमत संपत नाही. यासाठी स्वतःची काळजी घ्या, मनाची आणि शरीराची दोन्ही. सकाळी थोडं चालणं, स्वतःला चांगलं खाणं, झोप पूर्ण घेणं याने शरीर बळकट होतं आणि मग हळूहळू सावरतं. आतल्या आवाजावर प्रेमाने बोला. जेव्हा मनात येतं मी अपयशी आहे, त्याऐवजी बोला मी शिकते, मी वाढवते. मी काय कमावलं याचा विचार करा. ब्रेकअपने तुम्हाला काय शिकवलं? तुमचं संयम, ताकद, समजूतदारपणा सगळं मोजा. स्वतःसाठी वेळ काढा. जे आवडतं ते करा. डान्स, संगीत, प्रवास किंवा फक्त निवांत शांत वेळ. आपल्या चांगल्या गुणांची यादी करा, ती रोज वाचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे आहात ते पुरेसे आहात. कोणीतरी दुसऱ्याने आपल्यावर प्रेम करावं ही अशी अपेक्षा असेल तर आधी आपल्यावर स्वतःवर प्रेम करायला शिकावंच लागेल. कारण जो स्वतःशी प्रेम करतो तोच खऱ्या अर्थानं इतरांनाही प्रेम देऊ शकतो. मित्रांनो, आजपासून एक छोटासा संकल्प घ्या. मी स्वतःला कमी समजणार नाही. मी स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगणार. जर हा एपिसोड तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला थोडं का होईना शिकवत असेल तर तुमच्यासारख्या इतर कोणालाही याचा फायदा होईल, म्हणून शेअर जरूर करा. पुन्हा भेटू मनापासून विथ संजनावर, जिथे मनाला समजून घेतलं जातं. थँक्यू.